लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या 5 डिसेंबरच्या भागामध्ये अखेर अद्वैतच्या हातामध्ये ती नंबर प्लेट पण येणार आहे आणि त्या नंबर प्लेटला लागलेला कलाच्या साडीचा तुकडा तो सुद्धा येणार आहे प्रेक्षकांनो। आणि आता त्या दिवशी काय घडलं होतं, कला अपघातानंतर जिवंत होती हे सगळं फक्त त्या म्हातारबुवांना माहिती आहे आणि ते म्हातारबुवा अद्वैतला सांगणार आहेत। इकडे ज्या वेळेला आता सुकन्या खाली उतरत असते त्यावेळेला सुकन्या पाहते तर काय तिला आता या सगळ्यामध्ये नैना रडताना दिसते। ज्या वेळेला तिला नैना रडताना दिसते आणि त्यावेळेला मग आता सुकन्याला वाटतं की ही का रडते, ही तर कलाची जाऊ आहे ना, मग कलाची जाऊ इतकी का रडते, तिला जरा शंका येते आणि तितक्यात तिकडे अद्वैत येतो आणि अद्वैत पाहतो की सुकन्या इकडे आता इकडे रूम मध्ये पाहते आहे ते म्हणजे नैनाच्या। खरं तर प्रेक्षकांनो नैना सुधारलेली दाखवलेली आहे, नैनाला आता आपण केलेल्या गोष्टींचा पश्चाताप झालेला आहे। इकडे तोपर्यंत सुकन्या ज्या वेळेला अद्वैतला विचारते की ह्या तर कलाताईंच्या जाऊ आहेत ना, मग ह्या एवढा का रडतायत, यावरती अद्वैत सांगायला लागतो ती कलाची जाऊ असली तरी सुद्धा ती कलाची पहिली बहीण आहे। यावरती सुकन्या म्हणते काय, आणि तिला आता तिच्याबद्दल खूप एक अनामिक ओढ वाटायला लागते आणि त्या ओढीच्या दिशेने ती आता धावत तिच्याकडे चाललेली आहे। आणि त्यानंतर मग आता तिला अचानकपणे तिची पावलं ज्या वेळेला नैनाकडे वळतात तेव्हा नैना सांगत असते खरंच कला मला खरंच मी तुझ्याशी तू जिवंत असताना किती वाईट वागले, पण आता मला पश्चाताप झालाय, तू प्रत्येक वेळेला माझ्या मदतीला धावून आलीस आणि असं म्हणत ती आता रडती आहे। बरं त्याच वेळेला जेव्हा आता सुकन्या तिकडे येते आणि सुकन्या त्यानंतर तिच्याकडे पाहते आणि त्यावेळेला ती सांगते खरंच मी कलाशी किती वाईट वागले, आणि ती सांगते तुम्ही कलाताईंची बहीण आहात ना, आणि मिठी मारून हमसाहुमशी दोघी जणी रडायला लागतात। आणि त्यावेळेला नैना सांगायला लागते मी कला जिवंत असताना कधीच तिच्याशी नीट वागले नाही, नेहमी तिचा दुस्वास केला, खरंच मला खूपच वाईट वाटत आहे। आणि त्याच वेळेला आता इकडे सुकन्या सांगते तुम्ही चिंता करू नका, तुम्हाला तुमच्या बहिणीची आठवण येते ना। यावरती अद्वैत येतो आणि अद्वैत म्हणतो नैना खरं तर तुला पश्चाताप झालाय ही गोष्ट चांगलीच आहे, पण मला असं वाटतं या पश्चातापाच्या पलीकडे जाऊन आता तुला काहीतरी करायला पाहिजे कलासाठी। अद्वैतच्या डोक्यामध्ये विचार आहे की जर मला राहुलचं सगळं सत्य शोधून काढायचं असेल किंवा जर का मला राहुलला धडा शिकवायचा असेल तर मला नैनाची मदत घ्यायलाच पाहिजे। प्रॉपर्टीचे म्हणजे त्या ब्लॉकचे जे काही पेपर आहेत ते पेपर एकदा हातात आले ना तर राहुलने ही प्रॉपर्टी घेतली होती हे जर मी सिद्ध करू शकलो तर मला पुढच्या गोष्टी करण्यासाठी सोपं पडेल, असं म्हणत आता इकडे तो नैनाकडे येतोय आणि तो सांगतोय हे बघ मला कलाचे खरे गुन्हेगार शोधायचे आहेत आणि त्यासाठी तूच माझी मदत करू शकतेस। यावरती नैना म्हणते अद्वैत बोल, तुला जी काही मदत करता येईल ती सगळी मदत करायला मी तयार आहे। त्यानंतर मग आता इकडे अद्वैत सांगतोय की मला कळलेलं आहे की राहुलच्या रूम मध्ये प्रॉपर्टीचे कसले तरी पेपर आहेत, म्हणजे त्याने एक प्रॉपर्टी खरेदी केले। यावरती नैना आता म्हणते प्रॉपर्टी खरेदी केले, मला खरंच काही याच्याबद्दल माहित नाहीये अद्वैत। त्यावरती अद्वैत म्हणतो हो पण याचा शोध तुला घ्यायलाच पाहिजे, तू एक काम कर, तू त्याच्या नकळत त्याच्या कपाट मध्ये बघितलंस ना तर कदाचित तुला आता ते पेपर भेटतील। यावरती ती म्हणते हो अद्वैत मला जिवंतपणी कलासाठी काहीच करता आलं नाही, पण त्यानंतर मला कलासाठी काही करता आलं तर नक्कीच मी करणार आहे, असं म्हणत तिने आता इकडे अद्वैतला बोललेली आहे। आणि त्यानंतर मग अद्वैत तिची मदत घेऊन आता या सगळ्या मुळापर्यंत शोधण्याचा किंवा मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहे। तोचपर्यंत जेव्हा आता नैना प्रॉपर्टीचे पेपर शोधायचा प्रयत्न करते तिच्या समोर एक वेगळं सत्य येणार असतं। इकडे ज्या वेळेला सुकन्या खाली उतरत असते अद्वैत तिच्या मागे मागे येतो आणि खरंच थँक्यू सो मच, तुमच्यामध्ये एक प्रकारची वेगळीच पॉझिटिव्हिटी मला जाणवते, प्रत्येक वेळेला एखाद्याला समजून घेणं एखाद्याला समजवणं हे सगळं तुम्हाला खूपच छान जमतं, असं म्हणत तो तिचं कौतुक करतोय आणि त्यानंतर ती सुद्धा त्याला थँक्यू म्हणते आणि ती सांगते जोपर्यंत कला मॅडमच्या अपघाताचं सत्य काय आहे हे मी शोधून काढत नाही मी तुम्हाला नक्कीच मदत करत राहणार आहे, असं म्हणत अद्वैत विचार करतोय ही आत्ता आलेली मुलगी ही ज्या वेळेला आपल्याला मदत करते काय हिचा ऋणानुबंध आहे, आणि जितके वर्ष आपण या घरामध्ये राहतोय त्यावेळेला या घरामधली लोक जी आपली स्वतःची आहेत ती आपल्या विरोधात काम करतायत, खरंच कोण आपलं कोण परक काहीच कळायला मार्ग नाहीये। आणि त्याच वेळेला मग आता इकडे सुकन्या आपल्या रूम मध्ये आले, रूम मध्ये आल्यावरती तिच्या डोक्यामधून विचार काही जात नाहीये त्यावेळेला नक्की काय घडलं होतं कसं घडलं होतं आणि कला मॅडमना या लोकांनी मारण्याचं कारण तरी काय, इतक्या चांगल्या व्यक्तीला मारण्यासाठी हे लोक काय हे सगळं करत होते, तिच्या मनामध्ये विचार काही जात नाही। तसाच
अद्वैतच्या मनामधला विचार सुद्धा जाता जात नाहीये आणि तो सुद्धा खूपच अस्वस्थ आहे. अद्वैत या सगळ्यामध्ये विचार करतोय की राहुल आणि रोहिणी आत्या म्हणजे ह्या दोघं आपल्या घरातली आणि त्यांनी हे सगळं केलंय हे विश्वास ठेवायला मनच माझं धजावत नाहीये. कारण या सगळ्यामध्ये आता मला कळतच नाहीये की कशा पद्धतीने मी यांच्यासोबत राहून आता त्यांचंच म्हणजे एवढं सगळं कारस्थान समजून सुद्धा गप्प बसायचंय. नाही, मला आता खूपच काहीतरी भुलचं पाऊल उचलायला पाहिजे. इकडे तोपर्यंत राहुल सांगतोय मम्मा आपल्याला काहीतरी पाऊल उचलायला पाहिजे. रोहिणी सांगते तेच तर, त्या कलाच शोध घेणारी ही जोपर्यंत घरामध्ये माणसं आहेत ना त्या माणसाला संपवलं पाहिजे, त्याशिवाय आपला पुढचा हे सुरू होणार नाहीये. म्हणजे त्या मुळातच ती आता जी नर्स आहे ना तिला ह्या घरातनं बाहेर काढणं गरजेचं आहे असं म्हणत या दोघांचं प्लॅनिंग चाललंय. आणि त्याच वेळेला अद्वैत मात्र इकडे उदासपणे बसलेला आहे आणि सुकन्या तिकडे येते. अद्वैत सर चिंता करू नका, काही झालं तरी सुद्धा आपण ना कला मॅडमचा या सगळं सत्याचा शोध घेऊया, नक्की काय घडलं होतं त्याचा. त्यावरती अद्वैत म्हणतो मला सांग की ज्या वेळेला अपघात झाला त्यावेळेला नक्की तिथे काय घडलं होतं, तुला काय आठवतंय ते तू मला प्लीज सांगशील का. यावरती ती म्हणते हो, मी ज्या वेळेला अपघाताच्या ठिकाणी गेले तेव्हा ऑलरेडी अपघात घडलेला होता आणि मला हार्टबीट्स माझे वाढले होते, त्यामुळे मला अंधुकसं दिसत होतं. त्यामुळे तिला फारसं काही आठवत नाहीये. पण तरी सुद्धा ती सांगण्याचा प्रयत्न करते की एक गाडी कला मॅडमना ठोकून गेली होती आणि त्यानंतर ती गाडी समोर जाऊन आदळली होती. म्हणजे आता एक पांढऱ्या कलरची गाडी होती पण कला मॅडमना ठोकून ती गाडी पुढे गेली आणि पुढे जाऊन आदळली त्या गाडीला सुद्धा काहीतरी झालं असेल. त्या गाडीतून एक हिरव्या साडी नेसलेली बाई बाहेर पडली आणि ती काहीतरी बोलत होती आणि त्याच वेळेला काही कळायच्या आतच सगळं घडलं आणि मी तिला ॲम्ब्युलन्स बोलवून मी कला मॅडमना तिकडे पोहोचवलं. पण माझ्या सुद्धा हार्टची कंडिशन ठीक नसल्या कारणाने मला पण तिथेच चक्कर आली आणि मी तिथेच खाली कोसळले. पण कोसळल्यानंतर पण मला अंधुक दिसत होतं. म्हणजे मी बेशुद्ध जरी असले तरी मला अंधुक गोष्टी दिसत होत्या की गाडीतून कुठेतरी उतरलंय आणि ते सगळं करण्याचा प्रयत्न करते, पण फार काही आठवत नाहीये असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता अद्वैतला आपल्याला जेवढं काही आठवतंय ते सगळं सांगण्याचा प्रयत्न करते आणि त्याला आपापल्या परीने मदत करण्याचा सुद्धा प्रयत्न करते आहे. इकडे तोपर्यंत नैना आपल्या रूम मध्ये आहे आणि मलाच कळत नाहीये अद्वैतला प्रॉपर्टीचे पेपर कशासाठी हवेत. म्हणजे कलाचा ह्याच्याशी काय संबंध. कलाला या सगळ्यामधून बाहेर काढण्यासाठी अद्वैतला प्रॉपर्टीचे पेपर हवेत. नाही, काहीच समजायला मार्ग नाहीये मला की नक्की आता हे सगळं काय चाललंय. पण ठीक आहे, मला कलासाठी जे काही करता येईल ना ते करताना मी एकही क्षण मागे राहणार नाहीये. कलाला या सगळ्यातून वाचवण्यासाठी किंवा कलाला या सगळ्यामध्ये आता मदत करण्यासाठी मी 100% प्रयत्न करीन. कुठचे पेपर काय पेपर हे माहिती नसलं तरी शोधण्याचं काम मात्र मी नक्कीच करू शकते असं म्हणत मग मात्र ती आता कबर्ड खोलते. कबर्ड खोलून जितकं तिला काही शोधता येईल तितकं शोधण्याचा प्रयत्न करते. पण तिच्या हातामध्ये प्रॉपर्टीचे म्हणजे त्या ब्लॉकचे पेपर तर लागतातच, पण सोबत लागतात चांदेकरांच्या प्रॉपर्टीचे पेपर. या चांदेकरांच्या प्रॉपर्टीच्या पेपरवरती सही घेऊन आता इकडे राहिलेली सही फक्त अद्वैतची, बाकी सगळ्यांच्या सह्या झाल्यात. तिला आता समजतं की किती मोठं कारस्थान या लोकांनी केलेलं आहे आणि आपल्याला या सगळ्याची काहीच कल्पना नाही. म्हणजे ऍक्च्युली आधी नैना खूप वाईट वागायची, पण कला गेल्यापासून नैनापुरती सुधारलेली आहे. मग प्रॉपर्टीचे पेपर आता ती आपल्या हातामध्ये घेते आणि प्रॉपर्टीचे पेपर हातात घेऊन ती ते पेपर आता अद्वैतला देण्यासाठी ठेवते. पण त्याच वेळेला अचानकपणे दार वाजतं आणि राहुल येतो. पण राहुल आलाय तेव्हा पाहतोय तर काय, नैना तर झोपी गेलेली आहे. नैनाने बरोबर सोंग वठवलेलं आहे. म्हणजे शेवटी ती इतके वर्ष यांच्याच तालमीमध्ये आहे आणि मुळातच ती हुशार पण आहे आणि त्यामुळे नैना आता राहुल यायच्या वेळेला बरोबर ते प्रॉपर्टीचे पेपर लपवून झोपी गेलेली आहे. आणि त्यामुळे राहुलला वाटते की नाही, म्हणजे राहुलला आधी संशय आलाय की काहीतरी कारस्थान चालू आहे. पण ज्या वेळेला तो नैनाला झोपलेलं पाहतोय त्यावेळेला त्याला आता काहीच विचार येत नाही. आणि त्यानंतर मग आता नैना विचार करते म्हणजे ह्यांनी चांदेकरांची प्रॉपर्टी हडप करण्याचा हा
इतका मोठा डाव रचला होता. नाही नाही, हे सगळं महाभयंकर आहे आणि मला हे जाऊन सगळं अद्वैतला सांगायलाच पाहिजे. अद्वैत पर्यंत जोपर्यंत सत्य पोहोचत नाहीये तोपर्यंत मग आता मला या गोष्टीचा हे करता येणार नाहीये. काहीही झालं तरी अद्वैतला मला आता हे पोहोचवायलाच पाहिजे असं ती विचार करते आणि तिला या लोकांचं सत्य समजलेलं आहे. बरं, दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला सुकन्या आता इकडे तुळशीमध्ये दिवा लावती आहे, तुळशीमध्ये दिवा लावून आता इकडे ती ज्या वेळेला अगरबत्ती वगैरे लावते, अचानकपणे तिचं समोर लक्ष झाले तर ते वेडे काका समोर आलेले आहेत. ज्या वेळेला वेडे काका समोर आलेत आणि त्यावेळेला ती आता चांगलीच घाबरलेली आहे. काका, तुम्ही इथे काय करताय? अहो, हे लोकांचं घर आहे ना, मग आपण इथे राहून कसं चालेल आपल्याला? म्हणजे मी इथे काम करते की नाही? मग जर का मी इथे काम करते तर आता मला इथे ते लोक बोलतील की नाही की तुम्ही हे कसे काय इकडे आले? प्लीज काका, प्लीज तुम्ही इथून निघून जा. पण काका काही ऐकायला तयार नाहीयेत. ते आता सुकन्याला आपण इथंच थांबणार आणि तो अपघात असं आता ओरडायला लागले. त्यावरती सुकन्या म्हणते, काका, हे लोक जर का बाहेर आले ना तर आता आपल्याला खूप मोठा त्रास होईल. तुम्ही समजून घ्या ना मला काका, प्लीज काका, असं म्हणत ती आता काकांना समजवण्याचा प्रयत्न करते. पण काका या सगळ्यामध्ये काहीच ऐकायला तयार नाहीयेत. मी इथून कुठेच जाणार नाही, मी कुठेच जाणार नाही असं आता ते म्हणतायत. बरं, सुकन्या विचार करते की जर का अद्वैत सरांनी हे पाहिलं तर ते ओरडतील आणि आता काकांना इकडून हकलवून लावतील. पण तोपर्यंत अद्वैत आपल्या रूम मध्ये आहे आणि तो आता विचार करतोय की काय नक्की नयनाला सत्य सापडलं असेल. तितक्यात तिकडे नयना येते आणि अद्वैत, हे घे, हे प्रॉपर्टीचे पेपर, म्हणजे तू जे काही ब्लॉक म्हटलास ते तर पेपर आहेतच, पण त्याच्यापेक्षा दुसरी भयंकर माहिती मला सापडलेली आहे. आणि त्यावरती मग आता भयंकर माहिती, कसली भयंकर माहिती असं विचारल्यावरती लगेचच ती सांगते की या लोकांनी प्रॉपर्टीचे पेपर सुद्धा काहीतरी हे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे प्रॉपर्टीचे पेपर सुद्धा यांनी आता म्हणजे तयार केले, चांदेकरांच्या प्रॉपर्टीचे पेपर. असं म्हटल्यावरती अद्वैतला खूप मोठा धक्का बसतोय. काय नक्की प्लॅनिंग चाललंय, काय हे काहीच कळायला मार्ग नाहीये. त्यावरती नयना म्हणते, अद्वैत, मी खरं तर कला जिवंत असताना तिला कधीच काही मदत करण्याचा प्रयत्न केला नाही, पण आत्ता मात्र कलासाठी मला जे काही करता येईल ते माझ्या परीने मी प्रयत्न करीन. यावरती तो म्हणतो, नयना, तू मला हे सगळं आणून दिलंस ना, हे सुद्धा माझ्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. तू चिंता करू नकोस. कलाला जिवंतपणे जरी तू न्याय मिळवून देऊ शकली नसलीस ना तरी आपण कलाला न्याय मिळवून देण्यासाठी सगळे प्रयत्न करायचे आहेत. आणि नयना रडायला लागते. खरंच मला इतकं पश्चाताप होतोय ना की कला मला इतकं समजून घेत होती, पण मी मात्र तिला कधीच समजून घेण्याचा काहीच प्रयत्न केला नाही. पण ठीक आहे, माझ्याकडून छोटीशी ही तुला मदत, असं म्हणत तू त्या सगळ्या ह्याच्यापर्यंत पोच. जे काही सत्य आहे ते तू शोधून काढ आणि सगळ्यांना शिक्षा दे, असं म्हणत नयना आता रडती आहे. आणि अद्वैतला मात्र आता नयनाचं खूप वाईट वाटतंय, कारण ज्या वेळेला कला जिवंत होती तेव्हा तर कधी नयनाने तिला आता सपोर्ट नाही केला, उलट तिच्या विरोधातच गेली. पण आज पहिल्यांदा त्याला आता नयना सुधारली या गोष्टीवरती विश्वास बसायला लागलेला आहे. आणि हे सगळं होत असताना मग आता अद्वैत ते पेपर नीट कपाटात ठेवतो आणि त्यानंतर विचार करतो की काही झालं तरी हा माझ्यासोबत पुरावा असणार आहे किंवा हा पुरावा माझ्यासाठी पुरेसा आहे. बरं, हे सगळं चालू असताना बाहेरून आवाज आलाय, तो वेडा बाहेर आलाय म्हणून रोहिणी राहुल बाहेर आलेत. काहीही करून या वेड्याला इकडून हकलवून लावलं पाहिजे. कसं हकलवायचं, काय हकलवायचं असा ते विचार करत असताना तिकडे अद्वैत सुद्धा पोहोचलाय. आणि त्यानंतर आता इकडे त्या दोघांना पाहिल्यावरती तो काका खूप चिडलेत, खूप हायपर झालेत. ते आता तिकडे धावत पळत यायला लागलेले आहेत. आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे ते रोहिणी राहुलच्या दिशेने का गेले हे अद्वैतला काहीच कळत नाहीये. आणि त्यानंतर मग आता तो त्या काकांना घेऊन खाली आलाय. त्यानंतर तो त्या काकांसाठी एक शॉल देतो. त्यावेळेला सुकन्या म्हणते, काका, ज्या वेळेला कुणीतरी आपल्याला गिफ्ट येतं त्यावेळेला आपण त्यांना रिटर्न गिफ्ट द्यायचं असतं ना, तुम्ही काय द्याल यांना रिटर्न गिफ्ट, असं म्हटल्यावरती ते काका आहेत
ते अद्वैतच्या हातामध्ये ती नंबर प्लेट देतात. ज्या वेळेला ती नंबर प्लेट देतात त्या नंबर प्लेटवरती बरंचसं काही डॅमेज झालेलं असतं, खरचटलेलं असतं आणि बऱ्याचशा गोष्टी आता झालेल्या असतात. ज्या वेळेला हे सगळं होत असतं त्यावेळेला अद्वैतला ती नंबर प्लेट मिळाल्यावरती सगळ्यात महत्वाची गोष्ट त्या नंबर प्लेटवरती असलेला साडीचा तुकडा. अद्वैत लगेचच लग्नाच्या दिवशीचे फोटो काढतो. लग्नाच्या दिवशीचे फोटो काढल्यानंतर मग आता त्याला आठवतं की हा तर कलाच्या साडीचा तुकडा आहे, जो तुकडा आता या गाडीला लागलेला आहे. म्हणजे याच गाडीने अपघात झालाय आणि हा अपघात ज्या गाडीने झालाय तो नंबर आता रोहिणी आणि राहुल यांचा आहे. एकाच वेळेला अनेक सत्यांचा उलगडा झालाय आणि त्यानंतर आता मात्र अद्वैत कोणत्याही प्रकारे रोहिणी आणि राहुल यांना सोडणार नाहीये. पण यांना अडकवण्यासाठी काय ट्रॅप रचणार, कसा ट्रॅप रचणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येताना आपल्याला येणाऱ्या भागामध्ये पाहायला मिळणार.